नमस्कार, आरटीजे न्यूज जिंतूरमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। मी संपादक शेख रफिक तांबोळी। निलज येथे बेकायदेशीर वाळू उत्खननाचा गंभीर प्रकार, शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, शासनाचा महसूल बुडविल्याचा आरोप। तालुक्यातील मौजे निलज, तालुका जिंतूर, जिल्हा परभणी येथे शेती सर्वे नंबर 24 क व 25 क मधून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वाळू उत्खनन आणि वाहतूक सुरू असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून संबंधित वाळू माफिया विरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी शेतमालक वारसांनी केली आहे। या प्रकरणी गोदावरी संतोष गवई, भाग्यश्री वीरेंद्र यादव आणि सागर उर्फ गंगासागर भुजंग हनुमते यांनी प्रांताधिकारी सेलू व तहसीलदार जिंतूर यांच्याकडे सविस्तर लेखी निवेदन सादर केले आहे। या निवेदनानुसार दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी शेताची पाहणी करण्यासाठी गेले असता दुपारी सुमारे 4 वाजेच्या सुमारास संबंधित शेत जमिनीवर तब्बल 20 ते 22 टिप्पर, ट्रॅक्टर, जेसीबी, एक क्रेन तसेच 200 लिटर क्षमतेचे अंदाजे 20 ते 25 डिझेल ड्रम आढळून आले। याशिवाय शेतालगतच्या पूर्णा नदी पात्रात वाळू उपसा करणारी मशीन आणि बोटही यावेळी निदर्शनास आली। या अवैध उत्खननामुळे शेतजमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडवण्यात आल्याचा आरोप अर्जदारांनी केला आहे। तसेच शेतामधून रस्ते तयार करून वाळूची वाहतूक सुरू असल्याचेही स्पष्ट झाल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे। याबाबतचे छायाचित्र आणि पुरावे प्रशासनाकडे सादर करण्यात आले आहेत। या निवेदनात बालाजी एकनाथ सांगळे आणि रमेश दगडू दरगड, दोन्ही राहणार इटोली, तालुका जिंतूर यांच्यावर थेट सहभागाचा आरोप करण्यात आला असून त्यांनी शेतातून वाळू उपसा, वाहतूक आणि साठवणुकीसाठी ॲग्रीमेंट करण्याबाबत वारंवार फोन आणि प्रत्यक्ष भेटीद्वारे चर्चा केल्याचे सांगण्यात आले आहे। मात्र शेतमालकांनी स्पष्ट नकार दिला असतानाही बेकायदेशीर उत्खनन केल्याचा गंभीर आरोप आहे। या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित वाळू माफिया, उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड संहिता, महसूल कायदे, खनिज विकास आणि नियमन अधिनियमन तसेच पर्यावरण संरक्षण या कायद्यान्वये तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच स्थानिक पातळीवर दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित पोलीस पाटलांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्या विरुद्धही प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी अर्जदारांनी केली आहे। दरम्यान दिनांक 23 जानेवारी 2026 रोजी सदर निवेदन तहसीलदार, महसूल विभाग जिंतूर यांना सादर करण्यात आले असून याची प्रत प्रधान सचिव महसूल व वनमंत्री, विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर, जिल्हाधिकारी परभणी आणि पोलीस अधीक्षक परभणी यांनाही माहितीस्तव आणि उचित कारवाईस्तव देण्यात आली आहे। तत्काळ आणि योग्य कारवाई न झाल्यास शासन स्तरावर आणि न्यायालयीन मार्गाने न्याय मागण्याचा इशाराही यावेळी अर्जदारांनी दिला आहे। आपल्या परिसरातील इतर बातम्या पाहण्यासाठी आमच्या आरटीजे न्यूज जिंतूर या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मोठ्या प्रमाणात शेअर करा। आपल्या सर्वांचा हक्काचं व्यासपीठ आरटीजे न्यूज जिंतूर। संपादक शेख रफिक तांबोळी। सांगा तुमचं नाव सांगा। आम्ही खोके आहो, मी यांच्या जवळ आहो, हे खोकेंचे मुले आहेत। आम्ही काल मुंबईवरून आमची गावी आलो होतो इटोलीला। तर इटोलीला जेव्हा आलो तेव्हा आम्ही पाहिलं की आमच्या शेतातून टिप्परनी रेती घेऊन जात आहेत आणि तिथे एक जेसीबी उभी होती। जेव्हा नदीच्या भागात आम्ही गेलो तेव्हा खूप असे ड्राम भरलेले होते डिझेलचे। त्या लोकांना आम्ही विचारपूस केलं की बा तुम्ही हे असे शेतामध्ये घुसले कसे, तर त्या लोकांनी आम्हाला उपरोक्तीची उत्तरं दिले आणि तिच्या अर्ध्या तासात आम्ही पाहिलं की ते ट्रक घेतले, त्याने खाली गेली, सर्व काढून घेऊन गेले। ते लोक कोण होते तुम्ही ज्यांना विचारलं? ते का आमच्या अनोळखी होतो। आम्ही त्यांना विचारलं की बा तुम्ही असे कसे घुसले होते। पण त्याच्यातला एक जो माणूस होता तो 6 महिन्यापूर्वी मुंबईला आला होता। त्याने आम्हाला विचारलं होतं की बा आम्हाला तुमचं शेत देणार आहे काय? काय नाव होतं त्याचं? त्याचं नाव मला आठवत नाही आहे, नाव सांगतो 2 मिनिटात। सांगळे म्हणून सांगळे जो आहे तो आला होता। काय नाव सांगळे? बालाजी सांगळे आला होता। तर त्याला आम्ही म्हणजे नकार दिला होता की बाबा कशासाठी आलता? ते वाळू काढतो म्हणे
तर आम्हाला असं माहिती आहे की आम्हाला आमची जमीन मागत होता 5 वर्षासाठी अग्रीमेंट करणार म्हणून आम्ही नाही बोललो. आम्हाला हे अशी कामं नाही करायचे, आम्हाला द्यायचीच असेल तर आम्ही शेत करायला देऊ, पण आता आम्हाला सध्या कोणाला शेती आमची द्यायचीच नाहीये. आणि हे असे अनलिगल काम तर आम्हाला आमच्या शेतामध्ये तर नाहीच पाहिजे. आमचा तर नकार नाहीच होता. आम्ही मुंबईला राहतो, इथं राहत नाही. जर उद्या तुमची एखादी जर घटना घडली तर त्याला आम्ही जबाबदार राहणार नाही. याच्यासाठी आम्ही त्याला नकार दिला होता की आम्हाला अशा काही गोष्टी करायच्याच नाही. पण त्यांनी जबरदस्ती, काल आम्ही जेव्हा पाहिलं तेव्हा तिथे पाहतो की 25-30 ट्रक तिथून ते रेती घेऊन जात आहेत. तर ते फार चुकीचं आहे. आम्ही काल व्हिडिओ अधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे. आता सध्या आम्ही न्याय मागण्यासाठी इथं आलेलो आहोत. ज्या शेता आम्ही जेव्हा तिथं काही व्यक्तींना विचारलं की हे कुठनं चाललंय काम, म्हणजे हे ट्रक वगैरे कुठे चालले, इकडं तर काही रस्ता वगैरे नाही आहे. तर ते म्हणतात नाही ताई, तुमच्या शेतामधून नाही काही चाललेलं आहे. मग म्हटलं मग तुम्ही कोण आहात? तर त्यांनी सांगितलं की मी रमेश दरगडे. मी त्यांना विचारलं तुम्ही सांगळे आहात का? म्हणतात नाही, मी रमेश दरगडे. आणि त्यांनीच आम्हाला समोर म्हणजे ओळख सांगितली की आम्ही तर मुंबईला आलेलो होतो म्हणून. मग म्हटलं तुमचं नाव सांगळे का? ते म्हणतात नाही, माझं नाव दरगडे. मग ठीक आहे म्हटलं, जो कोणी असेल म्हटलं ते आता शिवार कोणतं आहे आपलं? शेत शिवार निलजमध्ये आहे माझं. काय सर्व नंबर काय त्याचं? मालकी हक्काची शेती. मालकी हक्काची शेती आहे. माझे बाप वडील पार्जित आहे माझे. शंकर ठोके हे व्यापारी होते पहिले तिथे. मग त्यांच्यानंतर ही 5 गुंजाची ठोके, घनश्याम ठोके, दिनू ठोके आणि गणपत ठोके. 60 एकर शेती होती आमची. 60 एकर मधून 15-15 एकरची आमची सर्वांची वाटणी झालेली आहे. आम्ही आतापर्यंत आमच्या शेतीत काही करत नाही. आम्ही मुंबईला राहतो सर. मुंबईला राहतो. माझ्या बाबांची वारस आम्ही 4 आहेत. आई आणि आम्ही 4 वारस आहोत. 4 आहेत. एक भाऊ आहे, तिघी बहिणी आहेत आणि आई आहे आमची. आणि आम्ही मुंबईलाच राहतो तेव्हापासून. शेतीकडे कधी आम्ही असं आलोच नाही. आधी मध्ये आम्ही कंटिन्यू येतो. 6 महिन्यातून वर्षभरात एकदा येतो, पाहतो. पण या मागणी काय आज? मागणी काय? माझी मागणी म्हणजे माझ्या शेतामध्ये हे कोण चोर आहेत घुसणारे, कोणाला विचारून म्हणजे हे काम धंदा केलेला आहे. आणि मी 2 दिवसापासून फिरते की त्या व्यक्तीने माझ्या समोर यावं, पण एकही व्यक्ती माझ्या समोर येत नाहीये. उपाशी तापाशी आम्ही तिघी बहिणी इथे फिरत आहोत. आणि मी मुंबईला राहते. आता मी इथे काही करू शकत नाही. इथे मला काही लोकांनी विचारलं की ताई काय प्रॉब्लेम चालला, म्हणून मी आता मला माझ्यावर वेळ आली आहे की मला हे रिपोर्टिंग करावं लागतं. कारण इथे कोणी ऐकणारच नाही माझे. तुम्ही प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे? दिलं निवेदन दिलेलं आहे आम्ही. म्हणून आम्ही आज आता तहसीलदार प्रशासनाचे आपण काय प्रशासनाची काय मदत? आम्ही न्याय मागण्यासाठी आलेलो आहोत. प्रशासनाने लवकरात लवकर कठोर कारवाई ही केलीच पाहिजे. आज आमच्या संघ घडलं, उद्या दुसऱ्या संघ पण ही घटना घडणार. आमच्या शेतीचा पुरा नासधूस केलेला आहे, रस्ता बनवलेला आहे. आणि मला आता भरणी करून पाहिजे म्हणजे आणि मागच्या साईडला नदीचं खूप मोठं तोडण्यात आलेलं आहे. तिथे ग्राम, तिथं राहायची व्यवस्था, एवढा सर्व त्यांनी करून ठेवलेलं आहे. आणि ही काय दादागिरी आहे का? जबरदस्ती तुम्ही मालकांना सोडून दुसऱ्या कोणाशी कसं काय व्यवहार करू शकता? आमच्याशी केलं का? समोर येऊन या आणि सांगा की हो ताई, मी तुमच्याशी व्यवहार केला. मग मी त्यांची मोठी मुलगी आहे, गंगासागर हनवते. आणि आईकडून माझं गंगासागर गणपत ठोके नाव आहे माझं. तर आमची न्यायाची भूमिका, आम्हाला न्याय मिळण्यात यावं. तहसीलदार साहेबांना आम्ही आता निवेदन दिलेलं आहे. बाकी आम्ही आता पुरं मुंबईपर्यंत या सगळ्या गोष्टी पोहोचून देणार आहे. सर्वांना निवेदन देणार आहे. अधिकारी साहेब, जिल्हाधिकारी साहेबांना बी उद्या आम्ही शेतामध्ये निवेदन रोड सुद्धा नव्हता. तो रोड पण मला आता बघण्यात आलेला आहे. तो रोड जो कोणी असतील त्यांनी आता ते थांबून घ्यावं. उद्या जर एखादा काही मोठा प्रकार झाला त्याला कोण जबाबदार राहणार आहे? आणि काही कायदा शासन ते आहे कोणालाही की मारणार. तुमच्याकडे काय पुरावे आहेत? आमचा जो काल आम्ही गेलो तेव्हा आम्ही तिथले सर्व व्हिडिओ काढले. काल त्यांचे ते JCB सर्व घेऊन पळत होते. ते गाड्यांसाठी पेट्रोल भरलं जात आहे. इथे कामगार काम करत आहे. बोट आहे. रेतीच्या ठिकाणी बघा, हे बघा नदीला लागून ही रेती आहे. कलर दाखवा. मग हे असे धंदे होतात का? आणि शासनाला माहित नाही का हे प्रकरण चालले म्हणून? सगळे झोपेत आहेत का इथे? आम्हाला विचारतात आम्ही कोण, कलर्स कुठे, शासनाला माहित नाही का इथे सगळे झोपलेत का? पोलीस पाटील असो, कोणता नगरसेवक असो, कोणालाच माहित नाहीये काही याच्यातलं. रस्ता काढला गावामध्ये विचारलं, गावची लोक सुद्धा बोलतात आम्हाला काही माहिती नाही. मग आम्ही प्रश्न कोणाला करायचा? आणि उद्या काय झालं त्याचा जिम्मेदार कोण? मग तेव्हा वारस जिम्मेदार राहणार आहेत का? हे बघा कसे काम केले जात आहेत. भरपूर व्हिडिओ आहेत आमच्याजवळ. आम्ही काल जेव्हा पाहिलं येण्यासाठी आम्हाला काम होत आहे. ते ही मी आहे आणि हे शेत माझं आहे. हे बघा हे ड्रम. आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. आमच्या शेतीचं जे नुकसान झाले ना, बोट पण आहे बघा. हे बघा बोट,
आता ही कोणी परवानगी दिली की ते तिथे जाऊन बोटनं रेती काढायची वगैरे म्हणून? निघल का सर आम्ही महिला आहोत म्हणून आमच्या संघ असं करतायत का? ही लोक महिलांसंघ असं वागतायत का? आता प्रशासन याच्यावर कारवाई नाही केली तर आपण काय करणार? आम्ही इथं उपोषण धरणे आंदोलन करणार आहोत. उपोषणासाठी मी तयारी आहे इथे. आमच्या शेतीमध्ये जर उद्या जर काही झालं तर त्याला कोण जबाबदार राहणार आहे? त्याच्यावर कडक कारवाई करण्यात आणि जर प्रशासनाने जर आम्हाला ऐकलं नाही तर आम्ही न्यायालयापर्यंत जायची आमची तयारी आहे. आम्हाला न्याय पाहिजे. जो कोणी ज्यांनी कोणी हे बेईमानी केली आमच्या शेतामध्ये जाऊन रस्ता पाडून तिथून जे वाहू जे नेत आहे रेती जे नेत आहे हे थांबवलं पाहिजे. आजोबा तात्काळ पण लढले शेतीसाठी आणि आता त्यांच्या नातीवर पण तीच वेळ आलेली आहे, तर नाती पण लढतील. मग आमच्यात पण शेतीत गणपत कोणी ठोकेचं रक्त आहे. आमच्या शेतीत जे काही प्रकार चालू आहे तो थांबवला गेला पाहिजे तात्काळ. आणि प्रशासन पोलीस विभाग ज्या कोणी या विभागाकडे येते त्यांनी हा काळाबद्दल थांबवण्यात यावं आणि जे गुन्हेगार आहे त्याच्यावर कारवाई करण्यात यावं. बस एवढीच मागणी आहे. धन्यवाद. आणि दुसरं सांगा, आमच्या आम्हाला हाक भेटला. धन्यवाद.